श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांचं गुरुपद घरच्या घरी कसं घ्यायचं बघा। त्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी महाराजांची छान पंचोपचार पूजा करायची आहे। तुमच्याकडे फोटो असेल, मूर्ती असेल त्याची। त्यानंतर महाराजांना खडीसाखरेचा नैवेद्य ठेवा, हातामध्ये नारळ आणि फूल घ्या आणि महाराजांना प्रार्थना करा की महाराज, या गुरुपौर्णिमेपासून येणाऱ्या पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही माझा शिष्य म्हणून स्वीकार करा, तसेच येणाऱ्या प्रत्येक जन्मामध्ये माझा शिष्य म्हणून स्वीकार करा। माझ्या आयुष्यात येणाऱ्या चांगल्या वाईट प्रसंगाला तुम्ही माझ्या कायम सोबत उभे राहा आणि माझ्याकडून तुम्ही वर्षभर नित्य सेवा घडवून घ्या। माझ्यातल्या षट रिपूंचा नाश होऊ देत। तसंच माझ्या जर काही चुकत असेल तर मला योग्य ते मार्गदर्शन करा, असं महाराजांना तुम्ही प्रार्थना करा। त्यानंतर जो नारळ असेल तो तुम्ही जवळच्या केंद्रात मठात ठेवू शकता दुसऱ्या दिवशी, किंवा तो नारळ जो आहे तुमच्याकडे जर मठ केंद्र नसेल तर